नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण डेली शासकीय असेल किंवा निमशासकीय असेल, नर्सिंग संबंधित किंवा मग नर्सिंगच्या व्यतिरिक्त आपण जी काही जाहिरात वगैरे येतात तर त्याचे अपडेट घेऊन येत असतो आपल्या DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर अपडेट आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बेल आयकनचं बटन पण दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत ते लवकरात लवकर येतील आणि ज्याचा फायदा तुम्हाला लवकर फॉर्म भरण्यामध्ये होतो। संबंधित आपण तसेच आपण काही प्रश्नपत्रिका वगैरे ते पण आपण या ठिकाणी अपलोड करत असतो। तर आज जे घेऊन आलो आहे आपण सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत सिटी कोऑर्डिनेटर म्हणून एक वॅकन्सी निघाली आहे पहा। तर या संबंधित आपण सिटी कोऑर्डिनेटर आणि ही जी पोस्ट आहे ही खूप चांगली पोस्ट आहे। हे सुपरवायझर टाईपमध्ये पोस्ट असती, यामध्ये एक्झाम वगैरे काहीच होणार नाही आहे। तुम्हाला डायरेक्ट 45,000 सॅलरी होणार आहे डायरेक्ट इंटरव्ह्यू झाल्यानंतर। हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर अशी कोणती जॉब नाही आहे ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 45,000 पगार भेटली जाईल। ठीक आहे, तर ही सॅलरी खूप चांगली आहे। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी फॉर्म भरा आणि यामध्ये जॉब करू शकता। तर पहा, कंत्राटी तत्वावरील पदभरती आहे सिटी कोऑर्डिनेटर। यामध्ये आपण औरंगाबाद आणि अहिल्यानगर या दोन शहराची ऑलरेडी यामध्ये आपण जाहिरात पाहिलेली आहे पूर्वी काही व्हिडिओमध्ये। तर पहा, याच्यामध्ये सिटी कोऑर्डिनेटर हे पोस्ट आहे। हे जे आहे महानगरपालिकेव्यतिरिक्त ज्या या काही सुपरवायझरच्या कामं असते तर ते या ठिकाणी काम करायचं असतं यामध्ये या पोस्टला। ठीक आहे, तर पहा यामध्ये अर्ज जे आहे तुम्हाला कधी भरायचं तर पहा दिनांक 10/7 पासून ते 16/7 पर्यंत तुम्हाला अर्ज सबमिट करायचा। अर्ज हे तुम्हाला कार्यालयीन सुट्टी दिवस वगळता हार्ड कॉपी जे आहे त्यामध्ये तुम्हाला अर्ज महानगरपालिका या ठिकाणी सबमिट करायचं। तर पहा यामध्ये शहर समन्वयक मराठीमध्ये याचा अर्थ होतो, त्यामध्ये 2 जागा आहेत। तर फॉर्म कोण भरू शकतं, महत्त्वाचा मुद्दा हा, फॉर्म कोण भरू शकतं। पहा यामध्ये मान्यता प्राप्त असलेल्या जी काही विद्यापीठ आहेत त्यामध्ये BE असलेला विद्यार्थी, त्यानंतर BTech कोणतीही शाखा असेल तर भरू शकतो। त्यानंतर BSc मध्ये कोणतीही शाखा, ज्या विद्यार्थ्याचं BSc झालेलं आहे, BSc मध्ये कोणतीही शाखा असेल तर तो विद्यार्थी भरू शकतो। तर पहा यामध्ये BSc मध्ये खूप सारे एज्युकेशन आहेत। BSc फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे प्लेन झालं, त्यानंतर BSc ॲग्री झालं, त्यानंतर BSc नर्सिंग झालं, त्यानंतर B फार्मा ह्या ज्या आहेत B फार्मा नाही येणार यामध्ये, पण हे ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्ही ह्या बाकीचे जे मेडिको असतील त्यामध्ये BSc ॲग्री म्हणा, B नर्सिंग म्हणा, तर ह्या गोष्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट होतात का नाही या ठिकाणी डायरेक्टली सांगितलेलं नाही आहे। जर कोणी इच्छुक डिग्री झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकता। अदरवाईज BSc प्लेनवाले तर शक्यतो भरू शकतात यामध्ये। त्यानंतर मानधन हे 45,000 आहे, खूप चांगलं मानधन असणार आहे। 45,000 हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर सॅलरीमध्ये विद्यार्थ्यांना हे 45 खूप जास्त असते। युजली जे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये पहा सॅलरी हे 25,000च्या खालीच असते। जी युजली मी आजपर्यंत जी व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये 25,000 हे मॅक्झिमम सॅलरी असते जे कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये आहे। तर ही सॅलरी खूप चांगली आहे। तर तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला बंच तयार करायचा आणि तो बंच जे आहे तो तुम्हाला या शहर महानगरपालिका जे आहे सोलापूर ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित या ठिकाणी भरून सबमिट करायचं। ठीक आहे, तर हे पहा याच्यामध्ये काही महत्त्वाचे पण पॉईंट दिलेले आहेत। तर बघा, सुरुवातीला 11 महिन्यासाठीच असेल, नंतर काम वाढू शकतं। त्यानंतर बरं काय ही प्रोव्हिशन ऑथॉरिटी हातामध्ये आहे, तुम्ही परमनंट यामध्ये नाही राहू शकत। त्यानंतर पहा उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय पॉलिटिक्स प्रेशर वगैरे देण्याचा प्रयत्न करायचा नाही। 35 वर्षापर्यंत जो काही कमाल वयोमर्यादा आहे 35च्या खालचे जे कोणी असतील 18च्या पुढचे फॉर्म या ठिकाणी भरू शकतात। तर अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा। 16 तारखेपर्यंत तुम्हाला हा अर्ज घ्यायचा आहे आणि अर्ज सर्व तुमचे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ह्या नगरपालिकेमध्ये जाऊन सिटी कोऑर्डिनेटर पदासाठी भरायचं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। असे अपडेट आपल्या चॅनलवर डेली घेऊन येत असतो। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।